नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला अशी समयभोवतीची रांगोळी कशी बनवायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग आता आपण बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागते. त्यासाठी मी 5 नंबरचे पांढरे मोती घेतलेले आहेत, 5 नंबरचे लाल मोती घेतलेले आहेत आणि 4 नंबरचे क्रिस्टल मणी घेतलेले आहेत, सुई, दोरा आणि कैची. चला तर मग आपण रांगोळीला आता सुरुवात करूया. त्यासाठी मी दोऱ्यामध्ये सुई ओळून घेतलेली आहे आणि मागच्या साईडला गाठही मारून घेतलेली आहे. आज सगळ्यात आधी आता आपल्याला रांगोळी तयार करायसाठी आपल्याला एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी सुरुवातीला मी 6 मणी पांढरे ओळून घेणार आहेत. बघा, मी 6 मणी ओळून घेतलेले आहेत. सुईमध्ये मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि गाठ मारलेल्याचा सगळ्यात शेवटचा जो दोरा आहे त्या एकाच मण्यातून सुई आपण वरच्या दिशेने पहिले काढून घेणार आहे. त्यानंतर इकडचे 2 मणी सोडून आणि इकडचे 2 मणी सोडून मधल्या मण्यापर्यंत सुई घेणार आहेत आपण. असा एक सर्कल करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपला एक राऊंड तयार होईल. आता याच्यामध्ये आपल्याकडे एक मणी असल्यामुळे आपण याच्यामध्ये फक्त 5 मणी ओळून घेणार आहेत व्हाईट. बघा, मी 5 मणी ओळून घेतलेले आहेत आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मण्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला 6 मण्यांचा अजून एक राऊंड तयार होणार आहे. आता सुई आपल्याला परत मधल्या मण्यापर्यंत फिरवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला परत 5 मणी ओळून घ्यायचे आहेत. परत ज्या मण्यातून सुई काढली होती आपण त्याच एका मण्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे बाहेर. अशा पद्धतीने बघा. तुम्हाला या रांगोळीसाठी पाहिजे तेवढ्या मापाची तुम्ही इथं पट्टी बनवू शकतात, तुमच्याकडे जी समई असेल त्या समईच्या मापाने. बघा, अजून याच्यामध्ये परत आपल्याला 5 मणी ओळून घ्यायचे आहेत. मोती मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातून आपण सुई परत बाहेर काढली होती त्याच एका मण्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, आता याच्यामध्ये परत आपल्याला 5 मणी ओळून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला आता पुढे हे पट्टी म्हणजे पाहिजे तेवढ्या मापाची आपल्याला वाढवून घ्यायची आहे.
आता मी इथं ही पट्टी तयार करून घेतलेली 6-6 मण्यांच्या राऊंडची, असे 39 मण्यांची मी पट्टी तयार करून घेतलेली आहे राऊंड. आता मी ह्यामधल्या मण्यापर्यंत सुई काढून घेतलेली आहे बघा. आता याच्या पुढच्या मण्यातून एकाच मण्यातून मी सुई समोर काढून घेणार आहे. अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आपल्याला एक व्हाईट मणी टाकायचा आहे, एक पिवळा क्रिस्टल मणी घेतलेला आहे मी बघा. क्रिस्टल मणी घेतला एक पिवळा, तो एक मणी टाकणार आहे. 6 व्हाईट मणी घेतलेले आहे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि 3 लाल मणी घेतलेले आहेत. आता हे 3 लाल मणी, त्याच्या खालचा जो पांढरा मणी आहे, त्या एकच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 5 पांढरे मणी टाकून घ्यायचे आहेत. बघा 5 पांढरे मणी टाकलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हा जो एक पिवळ्या कलरचा क्रिस्टल मणी आहे, त्या क्रिस्टल मण्याच्या खालच्या येलो कलरमधून पांढऱ्या कलरच्या मण्यातून असे 2 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने परत त्याच्या बाजूच्या एका मण्यातून सुई काढून परत दुसऱ्या राऊंडच्या बाजूच्या मण्यातून एकच बाजूच्या मण्यातून सुई बाजूला बाहेर काढून घ्यायची वरच्या दिशेने. अशा पद्धतीने आपले एक पाकळी तयार झालेली आहे. आता परत एक पांढरा, एक पिवळा, आणि 2 पांढरे मणी घ्यायचे. आता पिवळ्या मण्याचा जो खालचा पिवळा मणी आहे, त्या पिवळ्या मण्याच्या वरचे 3 मणी ना, त्याच्यामधला एक मणी पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता याच्यात 3 पांढरे आणि 3 लाल असे 6 मणी ओळून घ्यायचे बघा. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि लाल मण्याच्या खालचा जो पांढरा मणी आहे, त्या एकच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता इथं 5 पांढरे मणी घ्यायचे
बघा, मी 5 पांढरे मणी घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि जो सुरुवातीचा जो पिवळा आणि पांढरा मणी आहे खालचे, त्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि खालचे जे 2 पांढरे मणी आहे त्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, आता परत इथं एक पांढरा, एक पिवळा आणि 2 पांढरे असे 4 मणी ओढून घ्यायचे आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. परत मधल्या एका पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत इथं तीन पांढरे आणि 3 लाल असे 6 मणी ओढून घ्यायचे. परत लाल मण्याच्या खालच्या मण्यातून सुई बाहेर खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता इथं परत 5 पांढरे मणी घालायचे. आता पिवळ्या मण्यातून खालच्या एका पांढऱ्या अशा 2 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. परत बाजूच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशीच पट्टी आपल्याला पुढे डिझाईन करून घ्यायची आहे. मग मी तुम्हाला ते फुलं जॉईन कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण ह्या एका मण्यातून सुई काढलेली बाहेर. आता याच्यात एक व्हाईट, एक येलो आणि 2 व्हाईट असे 4 मणी ओढून घेतलेले. आता परत ह्या 3 नंबरच्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बाहेर. अशा पद्धतीने. आता परत याच्यामध्ये 3 व्हाईट आणि 3 रेड असे 6 मणी ओढून घ्यायचे. आता परत एका पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची अशी. आता परत याच्यात 5 व्हाईट टाकायचे. पाच व्हाईट टाकून घेतलेले आहेत मी मणी. परत ह्या येलो मण्यातून सुई व्हाईट मण्यातून टाकून खाली घ्यायची 2 मण्यातून. परत बाजूच्या एका पांढऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची बाहेर. परत एका मण्यातून काढून घ्यायची. बघा,
आता परत इथं एक व्हाईट, एक येलो आणि 2 व्हाईट. परत 3 व्हाईट आणि 3 रेड. परत एका व्हाईट मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. आता याच्यात परत 5 मणी घालून घ्यायचे पांढरे. मोती मागे सरकवून घ्यायचे. परत खालचे जे 2 मणी आहे पांढरा आणि पिवळा, त्या 2 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. परत समोरच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत एक पांढरा, एक पिवळा आणि 2 पांढरे असे 4 मणी ओळून घ्यायचे. परत मधल्यात एका मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची 3 नंबरच्या. अशा पद्धतीने. आता परत इथं 3 पांढरे आणि 3 लाल असे 6 मणी ओळून घ्यायचे. पांढऱ्या एका मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत 5 पांढरे मणी ओळून घ्यायचे. परत पिवळ्या मणी आणि त्याच्या खालचा एक पांढरा मणी असे 2 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. परत समोरच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत एक व्हाईट, एक येलो आणि 2 व्हाईट. मोती मागे सरकवून घ्यायचे. परत 3 नंबरच्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बाहेर.
परत माझी ही रांगोळी इथं पूर्ण झालेली आहे. आता आपण हे दोघंही कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता आपण इथं जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी ह्या 2 मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता त्याच्या समोरच्या ह्या 2 मण्यातून सुई म्हणजे सेंटरपर्यंत आपल्याला ही सुई आणायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी ह्या मधल्या मण्यापर्यंत सुई आणलेली बाहेर. बघा, आता मी मधल्या मण्यापर्यंत सुई बाहेर काढलेली आहे. आता याच्यात फक्त आपल्याला 2 मणी ओळायचे आहेत. 2 पांढरे मणी ओळलेले आहेत. आता हा जो बाजूचा एक सर्कल आहे त्या मधल्या मण्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने बघा मी ही सुई बाहेर काढलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला परत 2 पांढरे मणी ओळायचे आहेत। आता परत ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मधल्या मण्यातून सुई आपण उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा। अशा पद्धतीने बघा मी हे जॉईन केलेलं आहे। परत एक पिवळा मणी घ्यायचा आहे, एक पांढरा मणी, एक पांढरा मणी, एक पिवळा मणी आणि 2 पांढरे मणी। आता परत ह्या पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला वरती काढायची आहे, 2 पांढरे मणी सोडून तिसऱ्या मण्यातनं अशा पद्धतीने। आता परत याच्यात 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि 3 लाल मणी घ्यायचे आहेत। परत एका पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे, लाल मण्याच्या खालच्या मण्यातून। आता इथं आपल्याला 2 मणी, हे 2 आपल्याला जॉईन करायचे आहेत फुलं, म्हणून आपण इथं फक्त 2 मणी घेणार आहेत। आणि बाजूचा जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई आपण खालच्या दिशेने काढून घेणार आहेत बघा। हे 2 आपण जॉईन करून घेतलेले आहेत। आता इथं 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत परत, आणि हा जो पिवळा मणी आहे त्या पिवळ्या मण्यातून खालचा जो पांढरा मणी आहे त्या पांढऱ्या मण्यातून असे 2 मण्यातून सुई खालच्या दिशेला काढून घ्यायची बघा मी कशी जॉईन करत आहे। अशा पद्धतीने मी हे जॉईन करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथं गाठ मारायची आहे, त्यासाठी मी परत या पांढऱ्या मण्यातून सुई खाली ह्या तिसऱ्या मण्यापर्यंत आणणार आहेत। बघा मी आता इथंच गाठ मारून घेणार आहे। बघा मी इथं एक गाठ मारून घेतली, ही दुसरी गाठ मारलेली आहे। इथं माझी ही रांगोळी तयार झालेली आहे। मी आता दोरा कट करून घेणार आहे। माझी ही इथं रांगोळी तयार झालेली आहे। बघा मी ह्या 3 कलरमध्ये मी ही रांगोळी तयार केलेली आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही याच्यामध्ये कलर वापरू शकतात आणि पाहिजे तेवढ्या याची साईजची तुम्ही रांगोळी तयार करू शकतात। माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।